नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपले यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरण हा घटक अभ्यासणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 25 प्रश्न पाहणार आहोत। हा मराठी व्याकरणावरील आपला 6वा व्हिडिओ आहे। चला तर मग सुरुवात करूया। आजच्या व्हिडिओला आपण वर्णमाला हा घटक अभ्यासत असून वर्णमाला या घटकावरील हा 6वा व्हिडिओ आहे। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 151। खालीलपैकी मूर्धन्य वर्ण कोणते आहे? खालीलपैकी मूर्धन्य वर्ण कोणते आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ट। ट हे मूर्धन्य वर्ण आहे। प्रश्न क्रमांक 152। ठ हा वर्ण कोणत्या वर्ण उच्चार स्थानात मोडतो? ठ हा वर्ण कोणत्या वर्ण उच्चार स्थानात मोडतो? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मूर्धन्य वर्ण। मूर्धन्य वर्ण या उच्चार स्थानात मोडतो। प्रश्न क्रमांक 153। ड हा वर्ण कोणत्या उच्चार स्थानात मोडतो? ड हा वर्ण कोणत्या उच्चार स्थानात मोडतो? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मूर्धन्य वर्ण। ड हा वर्ण मूर्धन्य वर्ण या उच्चार स्थानात मोडतो। प्रश्न क्रमांक 154। ढ हा वर्ण कोणत्या उच्चार स्थानात मोडतो? ढ हा वर्ण कोणत्या उच्चार स्थानात मोडतो? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मूर्धन्य वर्ण। ढ हा वर्ण मूर्धन्य वर्ण या उच्चार स्थानामध्ये मोडतो। प्रश्न क्रमांक 154। न हा वर्ण कोणत्या वर्ण उच्चार स्थानात मोडतो? न हा वर्ण कोणत्या वर्ण उच्चार स्थानात मोडतो? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मूर्धन्य वर्ण। न हा वर्ण मूर्धन्य वर्ण या उच्चार स्थानामध्ये मोडतो। प्रश्न क्रमांक 155। र हा वर्ण कोणत्या वर्ण उच्चार स्थानात मोडतो? र हा वर्ण कोणत्या वर्ण उच्चार स्थानात मोडतो? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मूर्धन्य वर्ण। र हा वर्ण मूर्धन्य वर्ण या उच्चार स्थानामध्ये मोडतो। प्रश्न क्रमांक 156। श हा वर्ण कोणत्या वर्ण उच्चार स्थानात मोडतो? श हा वर्ण कोणत्या वर्ण उच्चार स्थानात मोडतो? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मूर्धन्य वर्ण। श हा वर्ण मूर्धन्य वर्ण उच्चार स्थानामध्ये मोडतो। प्रश्न क्रमांक 157। ळ हा वर्ण कोणत्या वर्ण उच्चार स्थानात मोडतो? ळ हा वर्ण कोणत्या वर्ण उच्चार स्थानामध्ये मोडतो? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मूर्धन्य वर्ण। ळ हा वर्ण मूर्धन्य वर्ण या उच्चार स्थानामध्ये मोडतो। प्रश्न क्रमांक 158। च या वर्णाला अ लावून जो उच्चार होतो त्याला कोणता वर्ण म्हणतात? च या वर्णाला अ लावून जो उच्चार होतो त्याला कोणता वर्ण म्हणतात? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक डी दंततालव्य वर्ण। दंततालव्य वर्ण। प्रश्न क्रमांक 159। छ या वर्णाला अ लावून जो उच्चार होतो त्याला कोणता वर्ण म्हणतात? छ या वर्णाला अ लावून जो उच्चार होतो त्याला कोणता वर्ण म्हणतात? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक डी दंततालव्य वर्ण। प्रश्न क्रमांक 160। ज या वर्णाला अ लावून जो उच्चार होतो त्याला कोणता वर्ण म्हणतात? ज या वर्णाला अ लावून जो उच्चार होतो त्याला कोणता वर्ण म्हणतात? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक डी दंततालव्य वर्ण। प्रश्न क्रमांक 161।
झ या वर्णाला अ लावून जो उच्चार होतो त्याला कोणता वर्ण म्हणतात? झ या वर्णाला अ लावून जो उच्चार होतो त्याला कोणता वर्ण म्हणतात? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, दंत तालव्य वर्ण. प्रश्न क्रमांक 162. जावई या शब्दातील ज हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे? जावई या शब्दातील ज हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, दंत तालव्य वर्ण. ज हा वर्ण दंत तालव्य वर्ण आहे. प्रश्न क्रमांक 163. झरा या शब्दातील झ हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे? झरा या शब्दातील झ हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, दंत तालव्य वर्ण. झ हा वर्ण दंत तालव्य वर्ण आहे. प्रश्न क्रमांक 164. चमचा या शब्दातील च हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे? चमचा या शब्दातील च हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, दंत तालव्य वर्ण. च हा वर्ण दंत तालव्य वर्ण आहे. प्रश्न क्रमांक 165. चारा या शब्दातील च हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे? चारा या शब्दातील च हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, दंत तालव्य वर्ण. प्रश्न क्रमांक 166. चाकर या शब्दातील च हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे? चाकर या शब्दातील च हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, दंत तालव्य वर्ण. प्रश्न क्रमांक 167. झोप या शब्दातील झ हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे? झोप या शब्दातील झ हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, दंत तालव्य वर्ण. प्रश्न क्रमांक 168. प्रश्न क्रमांक 168. झाड या शब्दातील झ हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे? झाड या शब्दातील झ हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, दंत तालव्य वर्ण. प्रश्न क्रमांक 169. चांदोबा या शब्दातील च हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे? चांदोबा या शब्दातील च हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, दंत तालव्य वर्ण. च हा वर्ण दंत तालव्य वर्ण आहे. प्रश्न क्रमांक 170. चटकन या शब्दातील च हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे? चटकन या शब्दातील च हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, दंत तालव्य वर्ण. च हा वर्ण दंत तालव्य वर्ण आहे. प्रश्न क्रमांक 171. चोर या शब्दातील च हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे? चोर या शब्दातील च हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, दंत तालव्य वर्ण. प्रश्न क्रमांक 172. जहाज या शब्दातील ज हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे? जहाज या शब्दातील ज हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, दंत तालव्य वर्ण. ज हा वर्ण दंत तालव्य वर्ण आहे. प्रश्न क्रमांक 173. जमाव या शब्दातील ज हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे? जमाव या शब्दातील ज हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, दंत तालव्य वर्ण. प्रश्न क्रमांक 174. जेवण या शब्दातील ज हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे? जेवण या शब्दातील ज हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, तालव्य वर्ण.
या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न क्रमांक 175. झेल या शब्दातील झ हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे? झेल या शब्दातील झ हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, तालव्य वर्ण. आपण या व्हिडिओमध्ये बरेच वर्ण, त्या वर्णावर आधारित प्रश्न भरपूर प्रमाणात रिपीट केलेले आहेत, कारण तुमचा सराव व्हावा या हेतूने अशा प्रकारचे प्रश्न घेतलेले आहेत. तरी सर्वांचा वर्णमाला हा घटक परफेक्ट व्हावा या हेतूने हे प्रश्न अशा प्रकारे घेण्यात आलेले आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून मराठी व्याकरणातील सर्वच घटक तुमचे परफेक्ट होतील. धन्यवाद.